नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपणाला सर्वांना परिचयाची असणारी आपली आवडती भेंडी, पण हा भेंडीचा एक वेगळा प्रकार आहे। याला काटे भेंडी असं म्हटलं जातं। आपण बघू शकता या भेंड्यांना वरून कुसा असतात किंवा काटे असतात, त्याला महाळ भेंडी किंवा काटे भेंडी असं नाव आहे। बोटॅनिकली आपण जी भेंडे खातो आणि ही भेंडी याचं नाव एकच आहे। मी या भेंडीवर संशोधन करणारे एक शास्त्रज्ञ डॉक्टर सुतार सर यांना विचारलं होतं की याचं वेगळं नाव का होत नाही, तर त्यांनी सांगितलं की टेक्निकली काही अडचणी आहेत आणि याचं वेगळं नाव होत नाही। तर हे काही दिवसात याच दिवसामध्ये याला महाळ भेंडी म्हणण्याचं कारण म्हणजे महाळाच्या महिन्यामध्ये किंवा महालय पर्वामध्येच ही भेंडी येते, पण आता याची लागवड केली जाते, त्यामुळे आपल्याला वर्षभर मिळते। खास करून अँटी कॅन्सर द्रव्य असणारी ही भेंडी आहे। पूर्वीच्या काळी याचा वापर गुराळघरामध्ये सुद्धा करायचे। गुराळघरामध्ये जो रस आहे त्यातील मळी काढण्याकरता भेंड्या वापरल्या जायच्या। भेंडीचं धाट किंवा मुळं वापरली जायची। आज रोजी केमिकल टाकून ते केलं जातं, पण पुन्हा एकदा लोकांनी या नॅचरल आणि ऑर्गॅनिक सोर्सकडे जाणं गरजेची गोष्ट आहे। तर निश्चितपणे काटे भेंडीची भाजी खाऊ शकता, त्याचबरोबर रेग्युलर भेंड्याही आपल्या आहारात जरूर समावेश करा। धन्यवाद।